निवडणूक कव्हरेजमध्ये आपलं स्वागत आहे। हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात आज महाविकास आघाडीने भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचे वातावरण ढवळून काढले। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्यासाठी काढलेल्या या रॅलीने शहरात मोठी गर्दी खेचली। या रॅलीची सूत्रे अर्चनाताई भिसे यांचे बंधू विनायक भिसे यांनी स्वतः हाती घेतली होती। रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाली। यानंतर पोस्ट ऑफिस रोडवरून ही रॅली शहराच्या मुख्य भागातून फिरली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरातील प्रमुख चौकांत थांबून महापुरुषांना आदरांजली वाहिली। या शक्ती प्रदर्शनात महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांचे बडे नेते अर्चनाताई भिसे यांच्या मागे उभे असल्याचे चित्र दिसून आले। महाविकास आघाडीच्या या भव्य रॅलीने नगराध्यक्ष पदाची लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। तिन्ही पक्षांनी एकत्र येत दाखवलेली ही ताकद निवडणुकीत काय परिणाम करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आपण काय सांगाल? हे मोठं प्रदर्शन नाहीच आहे। आम्ही काल सायंकाळचा विचार केला आणि आज आम्ही रॅली करतोय सकाळी। खरं तर आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही रॅली काढलेलीच नाहीये। ही एक चांगला दिवस होता, आज शुक्रवारचा दिवस होता। आज आपल्या प्रचाराला सुरू करावं म्हणून आज आपण हे रॅली करून सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेलो। ऍक्च्युअली याला रॅली आम्ही असे काही शक्ती प्रदर्शन करून रॅली केलेली नाहीये। त्यापेक्षा कित्येक जास्त लोक आपल्या रॅलीमध्ये राहू शकतील। कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, मात्र हिंगोली चर्चेत आली ती पळवापळवीच्या राजकारणामुळे। महायुतीतील जे दोन नेते आहेत आमदार ते एकमेकांचे उमेदवार पळवताना दिसतात, त्याच्याकडे कसं बघतात? नाही, हे एका हिंगोलीमध्ये दिसत नाहीये, महाराष्ट्रभर हे चालू आहे। काल कॅबिनेट मधून सुद्धा काय काय बातम्या झाल्या तुम्ही सगळ्याला माहिती आहे। त्यामुळे हे परिस्थिती एका हिंगोलीची नाही आहे, हे सर्वत्र आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसेल। शिवसेना म्हणून या दोघांचं भांडण तुम्ही कसं बघता? आता आम्ही यांच्याकडे बघतो एका नजरेने, हिंगोलीकर एका नजरेने बघतायत की आज लोकांना दहशतमुक्त हिंगोली पाहिजे, आज लोकांना इथं हिंगोलीचा विकास पाहिजे, इथं करप्शन नसलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हिंगोली शहर बघते, मी पण बघतोय आणि आज लोकांना समज आलेली आहे, लोक हुशार झालेले आहेत, लोक सावध झालेले आहेत। त्यामुळे यावेळेस निश्चितपणे हिंगोलीमध्ये मशाल पेटेल। निवडणुका आल्या की इथले भाजपचे आमदार शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधामध्ये तक्रारी देतात, निवडणूक संपल्या की त्यांच्या त्या तक्रारीवर निवारण होत नाही। अशा निवडणूक आल्या की त्या दोघांमध्ये भांडण कसं काय होते? आता हे मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे। मुख्यमंत्री आता बीजेपीचे आमदार आहेत जिथले लोकलचे, आणि तेच तक्रार करतात की दावे धंदे चाललेत। आता मुख्यमंत्री त्यांचा, गृहमंत्री त्यांचा, आता तरी त्याला न्याय मिळत नसेल तर मग या सर्वसामान्य जनतेला दुसरा काय न्याय मिळणार आहे? ही परिस्थिती आहे। दोघांचं मॅनेज राजकारण म्हणायचं का? निवडणुकीच्या तोंडावर दोघांच्या तक्रारी सुरू होतात, दोघांमध्ये भांडणं होतात। नाही, मला हे असं नाही वाटत। आपण जरी म्हणत असाल की निवडणुकीच्या तोंडावर, पण निवडणुकीच्या फार अगोदरपासून सुद्धा आमदाराची तक्रारी चालू आहेत, पण त्याच्यावर निवारण होत नाही किंवा त्याचं निरसन होत नाही, त्याच्यावर मुख्यमंत्री ऍक्शन घेत नाहीत, हा दुर्दैव आहे। दहशतीचं राजकारण आम्हाला संपवायचं, नेमकी दहशत कोणाची आहे? हे कळमनुरीचे आमदार भांगर यांचे सगळे अवैध धंदे चालू आहेत, यांचे गुंडगिरीचं राज चालू आहे, पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्याजवळ येत आहे। पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे, सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे। त्यामुळे आम्ही जसं तसं उत्तर देऊ त्यांना। हिंगोलीमध्ये 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्या आणि पोलिसांनी चौकशी मी तेच सांगत होतो तुम्हाला आता की आमदार वारंवार रोजच्या रोज तक्रारी करतायत, पण त्याचं निरसन होत नाही किंवा मुख्यमंत्री त्याच्यावर ऍक्शन घेत नाही, हे दुर्दैव आहे। पाठीशी कोण घालतंय असं वाटतं तुम्हाला? आता अजून काय मी वेगळं अजून सांगायला पाहिजे का? की आमदार बीजेपीचा आमदार, सेकंड टर्मचा आमदार, आणि ते तक्रारी करतायत, त्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत। मुख्यमंत्री गृहमंत्री तेच आहेत आणि ते ऐकत नाहीत, आणि त्यांच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर कोण पाठीशी घालतंय आपल्याला कळायला पाहिजे। उतरले आहात, लढत कोणाशी आहे? आमची लढत ही भारतीय जनता पार्टीशी आहे आणि शिंदे गट हे आमच्या जवळपासही नाही, हे तिसऱ्या ते चौथ्या नंबरला फेकल्या जाईल। आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, शक्ती प्रदर्शन विरोधकांना काही इशारा दिला का? नाही, हे शक्ती प्रदर्शन नव्हतं, हे सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे। सर्वसामान्य माणसं जे दहशतीला या हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खूप मोठे बोकाळलेले आहेत आणि याला विरोध आणि याला कंटाळून हे लोक रस्त्यावर उतरलेले आणि या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे। आम्ही शक्ती प्रदर्शन केलं नाही, ही लोक आमच्या सोबत आलेली आहेत।
भाजप शिवसेनेमध्ये कुरबुर चालू आहे हिंगोलीमध्ये, एकमेकाचे उमेदवार पळवले जातात, याचा महाविकास आघाडीला प्रत्यक्ष काही फायदा होणार आहे? नाही, 100% जे दोन आमदार खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निवडणूक आले की एकमेकाच्या विरोधात भांडतात आणि निवडणूक संपली की हे जिकडे तिकडे आपल्या आपल्या वाटेला लागतात. परंतु हे भांडले काय आणि एकत्र लढले काय, आमच्या महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. 3 तारखेला गुलाल आमचाच आहे.